नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण झटपट अगदी सोप्या पद्धतीने आंबावडी तयार करणार आहोत. त्यासाठी इथे एक आंबा घेतलेला आहे. आंबा आपण हा स्वच्छ करून घ्यायचा आणि त्यानंतर या आंब्याची आपण साल काढून घेऊया. संपूर्ण आंब्याची साल काढून झाल्यानंतर मिक्सरचं भांडं घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये आंबा कट करून घेणार आहोत किंवा आंब्याचा गर काढून घेऊया. आंब्याचा गर मिक्सरच्या भांड्यात काढलेला आहे. आता आपण 1 वाटी ओल्या नारळाचा कीस घेतलेला आहे. हा देखील आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. पाव वाटी साखर घेतलेली आहे. गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता मिक्सरचं झाकण लावून आपण हे एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे. मस्त असं ओला नारळ आणि आंब्याचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता एक पॅन घेऊन पॅनमध्ये आपण हे मिक्सरला वाटलेलं बॅटर काढून घेऊया. आता या बॅटरमध्ये आपण या वाटीने अर्धी वाटी मिल्क पावडर टाकून घेतलेली आहे. 1 वाटी आणि वर पाव वाटी आपण दूध घेतलेलं आहे. अर्धा चमचा विलायची पावडर टाकून आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. मिल्क पावडरची मिश्रणामध्ये गुठळी होता कामा नये, त्यामुळे आपण गॅसवर पॅन ठेवण्याच्या अगोदरच आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. दुधामध्ये सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण हा पॅन गॅसवर ठेवून घेऊया. मिश्रणाला उकळी येईपर्यंत मी हाय फ्लेमवरच एकसारखं हलवून आपण हे बॅटर शिजवून घेऊया. आपलं बॅटर शिजत आहे किंवा उकळी येत आहे तोपर्यंत आपण इथे एक प्लेट घेतलेली आहे. या प्लेटला आपण साजूक तूप लावून घेऊया. तुम्ही बघू शकता बॅटर आपलं हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. एकसारखं हलवूनच आपण हे घट्ट असा पॅन सोडेपर्यंत गोळा होईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत. परतत असतानाच यामध्ये मी 1 चमचा साजूक तूप टाकून घेतलेला आहे. आता गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवून हे बॅटर परतून घेत आहोत. मी इथे एक प्लेट घेतलेली आहे. या प्लेटला आपण लावून बघूया. जर मिश्रणाचा गोळा झाला तर आपलं मिश्रण किंवा आंबावडीचं बॅटर तयार झालेलं आहे. थंड झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते. हे बघा सहज अशी गोळी तयार होत आहे. थोडंसं एक 5 मिनटं आपण अजून एकदा हे व्यवस्थित असं परतून घेऊया. मिश्रणाने मस्त असं पॅन सोडलेलं आहे. तुम्ही बघू शकता छान असा गोळा तयार झालेला आहे. आता आपण तूप लावलेल्या प्लेटमध्ये काढून स्पॅच्युलाने पसरवून घेणार आहोत. आणि 15 ते 20 मिनटं आपण हे थापून घेतलेलं मिश्रण थंड करून घेऊया. थंड झाल्यानंतर मी ह्याच्यावर काही पिस्त्याचे काप टाकून घेत आहे.
आणि सुरीच्या मदतीने आपल्याला हव्या त्या आकारात आपण याच्या वड्या कट करू शकतो. मी इथं चौकोनी आकारात वडी कट केलेली आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता बिलकुल ताटाला चिकटलेली नाही आहे. मस्त अशी ही आपली आंबावडी तयार झालेली आहे. आंब्याचा सीझन आहे तर एकदा नक्की करून पहा. खाण्यासाठी पण एकदम चवदार अशी ही आंबावडी तयार होते. कलरही खूप सुंदर आलेला आहे.